मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 8 जूनचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजच्या भागात तुम्हाला बघायला मिळणार आहे की जीवाने आता डिसिजन घेतलाय मानिनीच्या सांगण्यावरनं की तो बाळ दत्तक घेणार आहे आणि हा डिसिजन आता तो नंदिनीला पण सांगणार आहे आणि काव्याला आता नंदिनीच्या मिसकॅरेज बद्दल लवकरच कळणार आहे. अशा बऱ्याच घडामोडी आजच्या भागात तुम्ही बघणार आहात. आता सुरुवातीला मानिनीला ती वही दिसली ना सरोगसी बद्दल लिहिलेली, ती लगेच त्यांनी तो सीन सुरुवातीलाच दाखवलाय. जीवा आणि नंदिनी दोघे जण ते काय ऑमलेट का काय ते खात असतात आणि अचानक नंदिनीला टेन्शन येतं की माझ्या या मिसकॅरेजबद्दल घरात सगळ्यांना कळलं तर खरंच काय होईल हो. जीवा जीवा म्हणतो, तू टेन्शन कशाला घेतेस, मी आहे ना तुझ्यासोबत कायम, तू चिल कर बरं आणि ते ऑमलेट एन्जॉय कर, मी आहे, त्यामुळे प्लीज टेन्शन घेऊ नकोस. मानिनी इकडे पापड आणायला जात असते गच्चीवर, पाऊस येऊ नये म्हणून. तर बघते तर काय, या नंदिनी आणि जीवाची रूम सगळी मेसअप झालेली असते आणि सहज ती आवाज येते. तिला वाटतं नंदिनी आणि जीवा खोलीतच आहेत, पण आता ती त्यांचं ते रूम आवरायला घेते तेव्हा तिला लगेच त्या पलंगावरती ते सरोगसीचे नियम लिहिलेली वही दिसते आणि तिला आश्चर्यच वाटतं, हे सरोगसी हा प्रकार जीवा नंदिनीच्या रूममध्ये काय करतोय. इकडे जीवा नंदिनीला कौतुकाने सांगत असतो, अगं नंदिनी, माझी मुलगी झाली ना तर ती बिचारी या बापाला मस्त ऑमलेट करून खाऊ घालेला. नंदिनी म्हणत असते, तुमचा हा गुण आपल्या बाळामध्ये आलाच पाहिजे, हे छान छान स्वयंपाक बनवण्याचा. तेवढ्यात तिथे ही मानिनी पोहोचते. मग नंदिनी म्हणते, आई तुम्ही खाऊन बघा ना, छान झालंय जीवाने केलेलं ऑमलेट, जीवाच्या हातात जादू आहे हा. मग आता नंदिनी म्हणते, हे काय आहे तुमच्या खोलीत सापडलं मला, हे सरोगसी बद्दल कोण विचार करतंय नंदिनी. आणि हे दोघे पण घाबरतात, एकमेकांकडे बघायला लागतात. ढंगचिक ढंगचिक म्युझिक पण वाजतं बॅकग्राऊंडला. लगेच नंदिनी म्हणते, आई ॲक्च्युली मी विचार करणारच होते, तुम्हाला सांगून टाकावं. मानिनी घाबरते आणि म्हणते, काय गं नंदिनी, काय सांगायचं होतं. आता जीवाकडे बघायला लागते बरं का नंदिनी आणि म्हणते, हेच की. आता जीवा लगेच म्हणतो, अगं आई, हेच की, आनंद निवासमधल्या एका मुलीला सरोगसी करायची आहे. मला वाटलंच होतं प्रेक्षकांनो, हे आनंद निवासचं नाव पुढे करणार. मानिनी म्हणते, अरे बापरे, कोणाला करायचंय हे सगळं. लगेच आता जीवा म्हणतो, अगं नंदिनी, तुला आठवतं का, अगं चित्राला करायची होती ना सरोगसी, नंदिनीने आणि मी केलं होतं बघ कन्यादान, नाही तिचं. मानिनी म्हणते, हां आठवते मला चित्रा, पण तिचं तर लग्न आत्ताच झालंय ना. मग मानिनी म्हणते, अगं रे, तिचं लग्न आत्ता झालंय, मूल होत नसेल तर थांबायचं ना, थोडा संसार एन्जॉय करू द्यात तिला. काय बाई, आजकाल सगळं उलटाच ट्रेंड चाललाय. जीवा म्हणतो, अगं आई, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, चित्राला मूल नकोय, ती कोणासाठी तरी सरोगसी करणार आहे, म्हणजे तिच्या बहिणीला 9 वर्ष झाली आहे, मूल होत नाहीये. मग म्हणून तिने विचार केलाय. मानिनी म्हणते, अगं बाई, म्हणून तुम्ही हे सगळे नियम लिहित होतात का. मग जीवा म्हणतो, आई जाऊ दे ना, अगं म्हणजे ॲक्च्युली पण तुला एक विचारायचं होतं, विषय निघाला होता तर, म्हणजे तुझ्या दोन्ही सुनापैकी एकाला मूल झालं नसतं. आता मानिनी म्हणते, उगाच काही काय बडबडतोस जीवा. जीवा म्हणतो, अगं आई सहजच ग, आता आहे मुलं होणार आहेत, पण समज नसतं झालं एकीला मूल आणि एखाद्या सुनेनं सरोगसी करायचा निर्णय घेतला असता तर तुझी काय रिॲक्शन असेल त्यावर. मानिनी आता काही सेकंद संभ्रमातच पडली आहे, पण मानिनीने त्यावर सुरेख उत्तर दिलंय बरं का मंडळी, मला आवडलंय. आता तिने सांगितलंय, सरोगसीपेक्षाही बेटर निर्णय दत्तक घेण्याचा आहे, पण प्रत्येक डिसिजनमध्ये रिस्क आहेच बरं का मंडळी. सरोगसी केली त्यांनी तरी रिस्क आहे आणि दत्तक घेतलं तरी रिस्क आहे, कारण दत्तक घेतलेली मुलं मोठी झाल्यावर स्वतःच्या आईवडिलांच्या शोधात निघतात, असं बरंच आपण पिक्चरमध्ये वगैरे बघतो, म्हणून आपलं शेअर केलं. आता याचे फायदे तोटे हे सगळे नंतर डिस्कस करूयात. आता हा सीन त्यांनी एवढाच काय तो दाखवलाय आणि इकडे काव्याचं सीन दाखवलाय. बाबा, काव्याला आज 2-2, 3-3 नवीन नवीन ड्रेस मिळाले आहेत, छान दिसते काव्या या व्हाईट ड्रेसमध्ये आणि कॉम्बिनेशन सुंदर आहे. काव्या अभ्यास करत असते तेवढ्या तिथे पार्थ येतो आणि काव्याचे हात दाबायला लागतो. काव्या म्हणते, वा वा देशमुख, खूप छान वाटतं, बरं वाटतंय. तुम्हाला कसं कळलं देशमुख, माझं अंग दुखतंय. त्यावर पार्थ म्हणतो, हे तुम्हाला समजते, यात आनंदच आहे. काव्या म्हणते, असं का बोलताय तुम्ही देशमुख, मी तुम्हाला नावं ठेवतोय का. लगेच पार्थ म्हणतो, नाही हो, तुम्ही कधी कधी कौतुक करता, टोमणे मारता. नाही म्हणजे तुम्हीच म्हणत होतात ना मला प्रेग्नन्सीबद्दल, तुम्हाला काय कळणार आहे, तुम्हाला काय कळणार आहे. अहो, आमच्या पोटात जरी बाळ नसलं ना तरी आम्हाला कळतं बरं का सगळं. काव्या लगेच काव्या म्हणते, बरं ठीक आहे, पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का पार्थ. नाही, मला सांगा, माझे खांदे का दुखत असतील बरं. मग पार्थ आता विचार करायला लागतो, पण त्याच्याकडे उत्तर नसतं. तो म्हणतो, खांदे ते दुखणारच ना. काव्या म्हणते, देशमुख, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या बरं आधी, तुम्ही सांगितलं नाहीत ना तर. लगेच आता पार्थ म्हणतो, तर काय. काव्या म्हणते, ते सोडावं, मला आधी सांगा, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. सांगा. आता पार्थ विचार करायला लागतो, पण त्याच्याकडे उत्तर नसतं. काव्या म्हणते, वाटलंच होतं मला तुमच्याकडे उत्तर नाही आहे.
लगेच पार्थ म्हणतो वाटलंच होतं मला. अहो पण तरी सुद्धा सांगतो ऐका, प्रेग्नन्सीमध्ये खांदे मान सगळंच अंग दुखत असतं. गेल्या 3 महिन्यापासून तुम्ही एका कुशीवर झोपताय ना, तर दुखणारच तुमचं अंग. लगेच काव्या पार्थला म्हणते गुड बॉय देशमुख, तुम्हाला कसं कळतं हो सगळं हे? लगेच पार्थ म्हणतो कसं कळतं म्हणजे? नाही ऑफिस. लगेच काव्या म्हणते तुम्ही आता दिव्याचा मध्ये विषय काढणार आहात का? पार्थ म्हणतो अहो दिव्याचं काय आलं मध्येच, मी बोलतोय मला बोलू तर द्या. नाही काय आहे ना, ऑफिसमध्ये मी गर्भसंस्काराचं पुस्तक घेऊन आलोय. 3 महिने झालेत पण पुढच्या 3 महिन्याचा अपडेट नको का ठेवायला? नाही म्हणजे ते चोरोटीच्या दिवशी जे झालं ते. आता बोलता बोलता तो थांबतो. मग लगेच काव्या म्हणते काय काय चोरोटीचं काय देशमुख? पार्थ म्हणतो अहो चोरोटीच्या दिवशी मी आणलं नव्हतं का माननीय राज्याध्यक्ष मॅडमला तुमच्या समोर? काव्या म्हणते तो दिवस तर मी कधीच विसरणार नाही बरं का. खरंच पण तुम्हाला सांगते देशमुख, मी माझ्या क्लासमध्ये कॉलेजमध्ये काही बोलले नाहीये बरं का या विषयावर. तिथे सगळ्यांना कळलं ना तर शॉक बसेल त्यांना. पार्थ म्हणतो मग आज बसूच द्या शॉक त्या सगळ्यांना. हे बघा हा व्हिडिओ चोरोटी वेळेसचा, मी ना हा व्हिडिओ काढलाय आणि तो व्हिडिओ मी आता पोस्ट करणार आहे. काव्या म्हणते नको ना, पोस्ट कशाला करताय सोशल मीडियावर, नको नको कशाला. पार्थ म्हणतो त्या IAS ऑफिसरमुळे म्हणजे बरेच जण बघून इन्स्पायर झालेत ना, म्हणजे तुम्ही इन्स्पायर झाला तसे आणखीन जण होती. काव्या म्हणते अरे पण मी प्रेग्नेंट आहे ते दिसतं ना त्यात. मग लगेच पार्थ म्हणतो मग ठीक आहे ना, काय झालं मग दिसणारच, तुम्ही बेबी बम्प तुमचा दाखवा की जगाला. मी तो फोटो टाकतो आणि लिहितो रिअल IAS विथ फ्युचर IAS, चालेल का? मग काव्या हसून म्हणते हो चालेल की. आता तो व्हिडिओ पार्थने पोस्ट केलाय आणि लगेच म्हणतोय बघूयात का तुमच्या मोबाईलवर? मग काव्या तिच्या मोबाईलवर तो व्हिडिओ बघायला लागते. ते काव्या तो व्हिडिओ बघता बघता मग पार्थला जवळ घेते असं त्यांनी दाखवलंय. तर असो, इकडे आता नंदिनीला आनंद निवासमधनंच फोन येतो बरं का प्रेक्षकांनो, आणि तिकडनं त्या रेखाताई कोणीतरी बोलत असतात. नंदिनी म्हणते हां बोला रेखाताई. ती बाजूला जाऊन बोलते नंदिनी फोनवर. आता तिकडनं त्या रेखाताई म्हणतात अगं एक फाईल पाठवायची होती आनंद निवासमधनं, चित्राला पाठवू का घरी? नंदिनीला टेन्शन येतं ना, ती म्हणते नाही नाही नको नको, कारण आत्ताच ते चित्राचं नाव घेऊन खोटं बोलले ना मानिनीला म्हणून. नंदिनी म्हणते नको नको, मीच येते उद्या सकाळी आनंद निवासला, मग बघूयात. इकडे जीवा आता मानिनीला विचारतो आई तू काहीतरी बोललीस ना मगाशी, ते तू सरोगसीबद्दल बोलत होतीस ना, बोलता बोलता थांबलीस. मानिनी म्हणते अरे जीवा सरोगसीचा कशाला विचार करायचा, अरे दत्तक घ्यायचं ना बाळ. म्हणजे बघ जगात ऑलरेडी इतकी अनाथ मुलं आहेत बिचारी, त्यांना आई वडील नाही आहेत. म्हणजे तुम्हाला जर मूल नाही, म्हणजे तुम्हाला म्हणजे जे कोणी आहेत ते त्यांना मूल नाहीये ना, मग त्यांनी दत्तक का घेतलं नाही मूल? हे बघ जगात इतका लखलखाट का आहे माहिती का तुला जीवा? अरे आपल्याला झाडं लावण्याची आस आहे पण ते झाड जगवण्याचा ध्यास नाहीये. नंदिनी लांबूनच ऐकत असते मानिनीचं बोलणं. मानिनी म्हणते बघ ना आपल्याकडे पाणी भरपूर आहे पण झाड रुजलेलं असून पाण्याविना सुकतंय, त्याला पाणी घालूयात ना, त्याला जगूयात, ते मोठं करूयात, नंतर नवीन झाड लावताच येतं की जीवा, नाही का? जीवाला त्याच्या आईचं बोलणं खूपच असं मनावर खोलवर रुजलेलं आहे बरं का. मानिनी म्हणते बेटा हे आपलं मत आहे पण कोणाचं वेगळं मत असू शकते या बाबतीत. मानिनीला जीवाचं बोलणं एवढं आवडतं, जीवाला मानिनीचं बोलणं एवढं आवडतं की तो पटकन त्याच्या आईला मिठी मारतो. मानिनी म्हणते हे मेल्या सोड की रे. तिकडे नंदिनीने बहुतेक ऐकलं नाहीये बरं का मानिनीचं बोलणं. ती मनाशी बोलते बापरे आईंशी खोटं बोलण्याचं एवढं गिल्ट येतं ना मला. कधी कधी असं वाटतं की आईंना सगळं खरं खरं सांगून टाकावं. अरे प्रेक्षकांनो यांनी नवीन फ्रीज घेतला होता ना मग तो कुठे गेला? जुनाच फ्रीज आहे अजून त्यांच्या घरात. आता जीवा एकांतात विचार करतोय मानिनीने सांगितलेल्या डिसिजनचा आणि त्याच्या डोक्यात बसलंय की आता मूल दत्तक. आणि तेवढ्यात त्याच्या समोर रिक्षावाला जीवा आलाय आणि तो म्हणतोय अय भावा, अरे असं काय करतोस तू? पुन्हा एकदा विचार करत बसलास काय? तुझ्या डोक्याचा गुंता झालाय ना. अरे तुझ्या डोक्याचा गुंता सोडवायचा म्हणून रिक्षा टाकून आलो बघ भावा. मग जीवा म्हणतो बरं झालं रे बाबा तू आलास. अरे मला तुझ्याशीच बोलायचं होतं, दत्तक की सरोगसी, म्हणजे हे सगळे दोन्ही मार्ग आहेत पण कोणत्या दिशेने जावं कळत नाहीये रे. रिक्षावाला जीवा म्हणतो मैं हो ना भावा, अरे सरोगसीसाठी काय लागतंय? आय लागतंय, ती हाय का तुझ्याकडे? त्यावर जीवा म्हणतो नाही ना आम्ही शोधतोय पण सापडली नाही अजून. त्यावर रिक्षावाला जीवा म्हणतो अरे असं समजूया की नाही सापडली अजून. अरे समज रे, मग कुठला पर्याय उरतो? मग जीवा म्हणतो आईने सांगितलेला पर्याय मूल दत्तक घेण्याचा. रिक्षावाला जीवा म्हणतो मग तो पर्याय काय वाईट आहे काय? जीवा म्हणतो वाईट नाही रे, पण लगेच आता रिक्षावाला जीवा म्हणतो आला लक्षात, नाही ते सरोगसी केल्यावर ते मूल तुझं असणार आणि दत्तक घेतल्यावर दुसऱ्याचं असणार, हे तुला वाटतंय का रे? त्यावर जीवा म्हणतो नाही रे तसं नाहीये.
अरे म्हणजे बाळाचा प्रश्न नाही रे, बाळ हवं फक्त. माझं किंवा कोणाचंही असो, मला सध्या असं वाटतंय ना, की बाळ फक्त आमच्या हातात हवंय. कोणाचंही बाळ द्या, द्या फक्त बाळ बस. आम्ही त्या बाळावर मनापासून प्रेम करू, वाढवू त्याला. ते कसंही असू दे रे. मग जीवा भविष्याबद्दल सांगतोय आता त्या रिक्षावाल्या जीवाला. तो म्हणतो, अरे जी कोणी मुलगी मुलगा मी दत्तक घेईल त्याला असं नको वाटायला ना भविष्यात, की आम्ही त्याला उचलून आणलंय, कोणी त्याला असं काही सांगितलं तर. म्हणजे मग त्या मुलाची कशी अवस्था होईल रे. लहान मुलांना ना लहानपणीचा ट्रॉमा जाता जात नाही, मी बघितलंय रे. त्यावर रिक्षावाला जीवा म्हणतो, काय बाबा, काय माणूस आहे, एवढा लांबचा विचार करतो, काय आहे तुझं. मला सांग, तुझं पोरग तुझ्यासारखंच राहणार ना. तुझी पोर डेअरिंगबाज असेल ना. अरे आणलंय मला उचलून म्हणाल ना तुझी पोरगी, सांगाल की सगळ्या लोकांना ओरडून की मी यांचीच पोर येते. आता रिक्षावाल्या जीवाने जरा कॉन्फिडन्स दिलाय बरं का त्याला. म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे की तुझी मुलगी आहे ना ती, मग तिला स्ट्रॉंग बनव, असं त्याचं म्हणणं आहे. जीवा आता स्माईल करतो. रिक्षावाला जीवा म्हणतो, अरे मला सांग, उद्या तुझ्या पोरीला कोणी काय बोलला तर तू काय करशील. जीवा म्हणतो, मी दात तोडीन त्याचे. रिक्षावाला जीवा म्हणतो, मग इतका डॅशिंग बाप असताना कशाला काळजी करायची, येडायस का रे तू, काय माणूस आहे राव तू, येडाच आहे यार तू. तुझा झांगड गुत्ता सॉल्व झाला का. त्यावर जीवा म्हणतो, हो 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 हो, आता मला छान वाटतंय आणि सुटलाय सगळा गुंता, आता हलकं वाटतंय रे. आता जीवा एकटाच बडबडतोय असं नंदिनीला वाटतं, कारण नंदिनी वरून हे सगळं दृश्य बघते. ती आता बघून म्हणते, अरे देवा जीवा, अहो काय चाललंय तुमचं. आता ती घाबरते, तिला वाटतं पुन्हा जीवाला काही टेन्शन आलं की काय. ती पटकन त्याच्या जवळ येते आणि म्हणते, काय जीवा, अहो कोणाशी बोलताय तुम्ही आणि केव्हाची शोधते तुम्हाला, तुम्ही इथे काय करताय. त्यावर आता जीवा म्हणतो, अगं असंच ग नंदिनी, स्वतःच्याच विचारात होतो मी. नंदिनी विचारते, कसला विचार करताय तुम्ही. जीवा म्हणतो, अगं आहे काहीतरी, पण तू आता उद्या माझ्यासोबत कुठेतरी येणार आहेस, तुला सरप्राईज आहे. नंदिनी म्हणते, सरप्राईज, कसलं सरप्राईज देणार आहात तुम्ही. जीवा म्हणतो, ते तुला उद्या सकाळी कळेल, तू चल फक्त माझ्याबरोबर. आता जीवाने नंदिनीला सकाळी सकाळी लगेच कुठेतरी आणलंय, असं सीन त्यांनी लगेच घेतलाय. मंडळी, तुम्हाला बोर होऊ नये म्हणून ही मालिका पट्टापट आणि स्पीडमध्ये सांगते बरं का. तुम्हाला आवडतो ना माझा हा रिव्ह्यू ऐकायला, मग लाईक करायला विसरू नका मंडळी रिव्ह्यूला. आणि ज्यांनी अजून चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आज मी तुम्हाला थोड्याच वेळात बाईचा आशीर्वाद या मालिकेचा रिव्ह्यू देणार आहे, त्यामुळे बघत राहा. आता सध्या लग्नानंतर होईलच प्रेम आणि मग बाईचा आशीर्वाद. तर आता जीवाने नंदिनीला आणलंय एका आश्रमामध्ये. नंदिनी म्हणत असते, जीवा मला आता तरी डोळे उघडू द्या ना. जीवाने तिला डोळे बंद करून तिथे आणलंय. नंदिनी म्हणत असते, काय सरप्राईज आहे आधीच सांगा, उगाच काहीतरी तर्क लावू नका, काय विचित्रपणा चाललाय. जीवा म्हणतो, काही काय नंदिनी, विचित्र सरप्राईज काय, हे सरप्राईज आवडेल तुला, आपण ते हे करूयात. म्हणजे काल आईशी बोलता बोलता मला हे सुचलं ग. मग नंदिनी म्हणते, आईशी तर काल आपण सरोगसीबद्दल बोललो ना. एक मिनिट, सरोगेट मदर मिळाली का आपल्याला जीवा, मला सांगा ना कोण आहे ती. जीवा म्हणतो, अगं ए थांब चिल, अगं आपल्याला काही सरोगेट मदर नाही मिळाली आहे, सोपं आहे का ते. त्यापेक्षा ना माझ्याकडे एक दुसरा पर्याय आहे. नंदिनी म्हणते, उघडू का मी डोळे. जीवा म्हणतो, थांब जरा, पेशन्स ठेव, थांब, इकडे बघ माझ्याकडे आणि आता तिकडे बघ. आता समोर अभय वेलफेअर चिल्ड्रन ट्रस्ट असं लिहिलेलं असतं. नंदिनी ते बघते आणि आता या पुढचा सीन आपल्याला उद्या बघायला मिळणार आहे. इकडे मानिनी काव्यासाठी सरबत घेऊन आली आणि नंदिनीला आवाज येत असते, नंदिनी नंदिनी. काव्या म्हणते, आई तुम्ही मगाशी आंघोळ करत होता तेव्हा जीवा कुठेतरी घेऊन गेलाय नंदिनी ताईला. मानिनी म्हणते, अगं बाई हो का, अगो काव्या आनंद निवासला गेली असेल ग नंदिनी. अगो त्यांच्याकडची ती चित्र आहे ना, ती सरोगेट मदर होणार आहे म्हणे. काव्या म्हणते, बापरे मोठी गोष्ट आहे ना ही. मानिनी म्हणते, अगो हो ना, अगं 9 महिने पोटात बाळ वाढवायचं ग आणि एकदम इदम न मम म्हणून दुसऱ्याला. काव्या म्हणते, काय 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 म्हणालात तुम्ही. मानिनी म्हणते, अगं इदम न मम म्हणजे आहे ते आपलं, पण मग नंतर ते ज्याचं आहे त्या आई वडिलांना देऊन टाकायचं. आता काव्या ते ऐकते आणि म्हणते, बापरे हे अवघडच आहे. मानिनी म्हणते, जाऊ दे असू दे, पण अगं काव्या तू ना अधूनमधून काहीतरी ब्रेक घे ग, थांब जरा. काव्याला काम लावल्यावर का मानिनीने. आता काव्याने लोकर आणि त्या सुया आणल्यात लोकरीच्या आणि त्या काव्याला देत म्हणते, हे बघ हे गंमत. काव्या म्हणते, अरे बापरे मला नाही येत आई, मला नाही जमत हे सगळं. मानिनी म्हणते, जमेल ग, अगं या सगळ्याने कॉन्सन्ट्रेशन छान होतं. तुम्ही ते व्हिडिओ बघता ना मोबाईलवर, त्यावर बघ, आडलं नडलं तर विचार मला, आलेच. अगं बघ ग करून, असं म्हणून मानिनी ती निघून जाते. काव्या आता ते विणायला लागते तेव्हा तिच्याकडनं ते काही विणलं जात नाही, आणखीन ती गुंता करून ठेवते. आता हे सीन त्यांनी बराच वेळ रंगवला आणि काव्या वैतागून म्हणते की अरे देवा, मी हे सगळं सॉल्व्ह करायच्या ऐवजी गुंताच करून ठेवलाय.
शी बाबा काय यार देवा, काय हे सगळं. तेवढ्यात आता गुरुजी येतात आणि म्हणतात सुटेल. गुरुजी म्हणतात काव्याला सुटणार, तुझ्याकडनं मोठा गुंता सुटणार. असं ते ऐकल्या ऐकल्या काव्य आश्चर्यचकित होते. म्हणजे आता काव्याला कामाला लावणार गुरुजी प्रेक्षकांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर. तर आजचा भाग इथेच त्यांनी संपवला आणि उद्याच्या भागात त्यांनी तो प्रोमो आउट केलाय. काव्य आता ठरवते की तो जो मिसकॅरेज होतात ना त्या रस्त्यावर, ज्या रस्त्यावर नंदिनीचं मिसकॅरेज झालं, तर तो रस्ता आता नीट करायचा आणि ज्या ज्या बायकांचं मिसकॅरेज त्या रस्त्यावर झालंय त्या सगळ्या बायकांना न्याय मिळवून द्यायचा आणि त्यासाठी ती आता त्या बायकांची लिस्ट मागवणार आहे. आता त्यात नंदिनीचं नाव काव्यासमोर येणार का, असे बरेच प्रश्न. नेहमीप्रमाणे एक सत्य लपवण्यासाठी दुसरं सत्य काहीतरी बाहेर येणार, हे आपल्याला आता मालिकेत दिसणार आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा भाग कमेंटमध्ये कळवा आणि नेहमीप्रमाणे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूयात मंडळी पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.